येवल्याचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ साहेब 2004 साली येवल्यामधून निवडून आले व पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव पोच कालवा याचं काम पूर्ण झालेलं आहे। पण येवल्याचा पाणी प्रश्न मिटला का? आता आपण जर बघितलं तर काही मीडिया चॅनलवर दाखवलं जातं का येवल्याचा पाणी प्रश्न मिटला, येवला आता सुजलाम सुफलाम झाला, बेरोजगार बाहेर जात होते कामासाठी परंतु पाणी आल्यामुळे विहिरीला पाणी उतरलं, असं झालं तसं झालं। परंतु सत्य परिस्थिती काय आहे? आपण डोंगरगावमध्ये आहे व डोंगरगावमध्ये जे धरण आहे, धरणाच्या पायथ्याशी हे जे डोंगरगावामधले आपले ग्रामस्थ आहे व इतकी वाईट परिस्थिती आहे, पाहून अगदी दुःख वाटलं की ह्या लोकांना आज पाण्यासाठी अशी भटकंती करावी लागते। टँकरनी अक्षरशः पाणी येतं या गावामध्ये, विकत 50 रुपये टाकीनी लोकांना पाणी घ्यावं लागतंय। उपमुख्यमंत्री माजी उपमुख्यमंत्री असलेल्या येवल्या तालुक्याच्या या गावामध्ये जर अशी परिस्थिती असेल, आपल्याबरोबर नागरिक आहे। दादा, नेमकं काय परिस्थिती, किती वर्षापासून तुम्हाला उन्हाळ्यामध्ये पाणी विकत घ्यावं लागतं? पण ते पंप आम्हाला सगळं आधार पंपाचा आहे, आम्हाला पंप पाहिजे, आम्हाला विकत पाण्याचं काही संबंध नाही। फक्त आता बी ते पुढचं काहीच उपयोगाचं नाही ना, आम्हाला ती पंप असून आम्हाला त्याच्यात पाणी नाही। आता ह्याचा हा जो हापसा आहे, पंप आहे, याला पाणी कसं आहे? ह्या सांगल्यावर येतं 2-2, 4-4 घंटे बसावं लागतं, तासभर बसावं लागतं। 2-2 गुंडेच भरा त्या, सगळं पाणी थोडंच भरलं जातं, 2-2च गुंडे भरले जातात। अच्छा, आता नेमकं टँकरची काय परिस्थिती? तुम्ही टँकरने विकत पण नाही, टँकरच नाही येत गावाला पाणी ते टँकर नाही। आपण बघू शकतो हे लोक म्हणता अक्षरशः टँकर सुद्धा येत नाही। टँकर काय येत नाही ते आम्हाला सांगता येत नाही, आम्हाला गरीब लोकांना काय माहिती, आम्हाला काय माहिती? होतं का म्हणून येईना। काय येत नाही, का म्हणून येत नाही, आम्हाला काय माहिती। बरं, टँकर आलं तर टँकरचं जे पाणी असतं ते कोण आणतं, कशा तुम्हाला पैसे द्यावं लागतं का? ते मी नाही घेतलं अजून, बरं. काही कोणी घेत असेल। अच्छा, बाबा 2 मिनिटं या ना। काय बाबा, तुमच्या गावात पाण्याची परिस्थिती नेमकी कशी? अशी जे पाणी सांगल्यावर येत नळांना पाणी येत नाही, पियाच्या पंचायती। अच्छा, हा, मळ्यांमध्ये काय परिस्थिती? तुम्ही मळ्यात राहता? मला तर अशीच परिस्थिती आहे। विहिरीला कसं आहे पाणी? पाणीला पाणी आहे थोडं थोडं, तर ते पिवळं जराच झालं खाली, तेच प्यावं लागतं। आंघोळीलाच पाणी नाही सर इकडे, या बा आम्ही तिघं बी बिना आंघोळीचे। हो, मजा करता नाही नाही नाही, मजाक नाही करत. मजाक नाही करती. नाही, घरी चालत यायलाच पाणी नाही. एवढं अवघड आहे. एवढं अवघड आहे, आंघोळीला पाणी नाही आम्हाला, आंघोळीला पाणी नाही, आंघोळीला मजाक नाही करते आम्ही, मजाक नाही करते आम्ही। बापरे बाप, हो। आंघोळीला पाणी नाही। किती दिवसापासून पाण्याचा प्रश्न आहे तुम्हाला? 3 दिवसापासून आंघोळ करेल नाही। आता काय सांग, 2 2 महिने पण पाण्यात फिरत नाही, पण मग 3 दिवसापासून हापसून पहा आम्हाला रात्रीच पाणी भरावं लागतं, रात्रीच पाणी येऊन 4 वाजता 3 वाजता पाणी येऊन भरतो आम्ही। अच्छा ताई, काय आहे तुमच्या परिसरात, तुमची वैयक्तिक म्हणा किंवा इतर सगळ्या भगिनींची पाण्याची परिस्थिती कशी आहे? नेमकी किती संघर्ष करावा लागतो तुम्हाला? पाण्याची परिस्थिती खूप अवघड आहे सध्या। मला फक्त एवढंच सांगायचं आहे की सगळ्या गावाला पाण्याची गरज आहे, तर सार्वजनिक एक टाकी बांधायला पाहिजे, सर्वात महत्त्वाची गोष्ट। आणि विहीर आहे तर ती विहीर काहीच खोल नाही आहे, म्हणजे काय असेल ते 5-6 परस असेल तर ती खोल खांदायला पाहिजे। नाही, आता तुमचं एवढं मोठं धरण झालेलं या ठिकाणी, त्या धरणा फायदा नाहीये, धरणाचा काहीच फायदा नाहीये। धरणाचं मोजून 6 महिने सुद्धा नाही, 4 महिने पाणी राहतं फक्त। पण तिने तर लय मोठं मीडियामध्ये मोठी सभा झाली, पाणी पूजन केलं, बॅनरबाजी झाली, खूप काही दाखवलं। तुम्हाला एक सांगू का, हे नेत्यांचं फक्त आणि प्रत्येक ठिकाणी जलनायक असे बोर्ड लागले भुजबळ साहेबांचे। हे अफवा उडवायचे आहे फक्त, बाकी काहीच नाहीये। त्यांनी आमच्यासाठी काय केलं ते सांगा मला। हां, आज प्रत्येक महिला आहे, आज रात्री 12 वाजो 1 वाजो, हां, अडचणीत जाती, हांडे 1-2 हांडे पाणी आणते, रात्री 12 निघला जात्याच। आज ती परिस्थिती आहे, आज पाणी नाहीये कोणाला, आज म्हाताऱ्या बाया आहे, आज त्यांना चालता येत नाही। आपण बघू शकतो अशी परिस्थिती कुठं बघायला भेटणार नाही। रात्री 12 आणि 1 वाजता बाया झोप न काढता रात्री पाण्याचं, ती परिस्थिती खरी परिस्थिती आहे आज ती। आज ऊन सुद्धा नाही बघते, आज उन्हाचं टेम्परेचर काय आहे? 40-41 टेम्परेचर, आणि डोंगरामुळे आणखी जास्त ताप आहे। 40-45 सेंटीमीटर टेम्परेचर आहे, तरी आज या बाया उन्हाच्या तिथं हापशावरती जात्या बसत्या, नंबर नाही लागते, पाणी नाही येत त्या हापशाला, तरी त्या तिथं बसलेलं राहता। त्यांना ऊन लागत नाही का? सरकारला कळत नाही का? किंवा ते मंत्री त्यांना कळत नाही का यांच्या पाण्याची समस्या आपण मिटवावं म्हणून असं? हां, आज टँकर नाही, आज 2-2.5 महिने झाले तसे पाणी नाही, आज विकत पाणी घेते प्रत्येक महिला। आज काम पण नाहीये, यांनी पैसे कुठून आणायचे ते टँकर घ्यायला? हां, टाकी भरायला पैसे लागतात। आज जर बघितलं सगळं बरीचशी आदिवासी वस्ती या ठिकाणी दिसतं। आदिवासी वस्ती म्हणजे हातावर प्रपंच असतो सगळा। या ना इकडे आणतो तुम्ही या सगळ्या मजुरी करणार वर्ग आहे, म्हणजे अगदी किराणा माल घ्यायला काही ना पैसे नसताना अशा स्थितीत जर 100-200ची पाण्याची टाकी जर घ्यायची असेल म्हणजे अवघड आहे ना। मग तेच, त्याच्यामुळंच आम्हाला फक्त एवढंच मान्य आहे का आम्हाला पाणी पाहिजे, कोणत्या परिस्थितीत पाणी पाहिजे आम्हाला। काम तर नाही, पण पाणी तरी पाहिजे। काम पण नाही। मावशी 2 मिनिटे।
मावशी, काय पाण्यासाठी तुमच्या गावात सगळ्या स्त्रियांना खूप संघर्ष करावा लागतोय, तुम्हाला काय काय संघर्ष करावा लागतोय? नाही, जावंच लागतं. कधी वेळ पावत नाही, काही नाही. कधी पण उठायचं जायचं पाण्यासाठी. 1 हांडा 2 हांडे निघात्या. काहीला चालता येत नाही. काहीला चालतं. अपंग बाई आहे तरी कळशी घेऊन पाणी आणते हापशावरून. चालता येत नाही. तरी आम्ही पाण्याला जात असतो. म्हणजे धरणाचा आम्हाला काहीच उपयोग नाही आहे. सर्व हातावरचे त्या पाण्याची सोय पाहिजे. बाया कधी जात्या पाण्यासाठी. काहींचे खटले, जनावर ढोरे. आता तुमच्या आता बातम्या दाखवण्यात येत आहे की तुमच्या या धरणाचं पुणेगाव दरसोड डोंगरगाव पोच काम झाल्यामुळं खूप मोठा आता इथं प्रगती झाली. तुमच्या गावात जे पोरं जात होते बाहेर शिक्षणाला की आपलं बाहेर रोजगारासाठी, त्यांना रोजगार भेटला. दुधाचा धंदा वगैरे, कुक्कुटपालन. पाण्यामुळे खूप विहिरीला पण पाणी उतरलं म्हणे. काहीच नाही. विहिरीला पाणी नाही. धरणाचा पण फायदा नाही आम्हाला. काहीच नाही. तुम्ही समक्षा पाहिलं या खरं काय आणि खोटं काय. काय समस्या आहे बायांची, पाण्याची, माणसाची. पोरं का इथंच कामं धंदे करत्या. कोणाचा पुढे या. दुधाचा व्यवसाय भुजबळ कोणाचा. साहेबांना तुमचं काय सांगणं आहे? आमचं म्हणणं आहे भुजबळ साहेबांनी स्वतः यावा पावा. समस्या काय आहे. कानाचा आणि डोळ्याचा 4 बोटं अंतर आहे. आम्हाला धरणाचा काही फायदा नाही त्या पाण्याचा. आम्हाला एअर खंदून द्यावा. पाण्याची सोय. विहिरीला पाणी तर भेटलं पाहिजे ना, विहीर करून पाहिजे. आता बाकीच्या विहिरीला पाणी आहे का? पाणी टँकरने आणून ओतायचं ना त्यांनी. टँकरने पाणी आणून ओतायचं ना त्या विहिरीमध्ये. ग्रामपंचायती एअर आहे ना. ग्रामपंचायतची एअर आहे ना, ती उकरायची. पाणी टाकायचं टँकरने त्याच्यामध्ये. सर्वांना सोडायचं ना. हा, नळपट्ट्या 2 मिनिटं या तुम्ही. काका, काय आहे वास्तविक ह्या गावातली अशी परिस्थिती आहे? मला कदाचित म्हणजे माहीत नव्हतं आणि मीडियामध्ये सुद्धा तुमची गावाची एक पण बातमी नाही का तुमच्या गावात एवढा संघर्ष करावा लागतोय. रात्री बायांना 12 आणि 1 वाजता झोपातून उठून जावं लागतं हापशेवर. संघर्ष करायला इथं कोणी कार्यकर्ते नेतेच नाही ना हो. कोणी नेते असे आहेत फक्त फोटो भरापुरतेची. त्यांना फक्त मतदान पाहिजे आणि भुजबळला फक्त मतदानच पाहिजे. गावाची काय परिस्थिती, जनतेची काय परिस्थिती ही जर त्यांना पण हे सगळे भुजबळ साहेबांचे मतदार आहे ना, मग त्यांचा विचार ते करता का? अरे मतदार ते भुजबळ साहेबाला कळतं. तो लोखंड साहेब तिकडे ऑफिसमध्ये येतो बसतो फक्त कागद काळे करीत. किती वखत त्यांना निवेदन द्यायचे. तहसीलला निवेदन दिलं, ग्रामपंचायतीला निवेदन दिलं, ग्रामसेवकला सांगितलं. अजून जर पाणी टँकर येत नाही. 2 महिने झाले अजून टँकर येत. मग टँकर कधी पाऊस पडल्यावर येतो का? माय मावल्यांना किती संघर्ष करावा लागतो. रात्रभर बाया हापशीत बसायचं. हापशाला पाणी येत नाही. अर्धा हांडा भरायला 1-1 तास लागतोय. मग कधी पाणी सोडणार आहे? यायला कळत नाही का? नुसते मतदान घ्याय पुरतेची. काका, तुम्हाला एक आता तो विषय महत्त्वाचा आहे. 2 चॅनलला 2 व्हिडिओ व्हायरल होत आहे की पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव 5 काम झाल्यामुळं भुजबळ साहेबांनी खूप चांगलं काम केलं त्याचं स्वागतच आहे. पण ते काम केल्यामुळं तुमच्या इथल्या जे तरुण होते ते जे बाहेर जात होते त्यांना आता बाहेर जावं लागत नाही. इथं पाणी आल्यामुळं तुमच्या विहिरीनं सुद्धा त्या धरणामुळं पाणी उतरलं व सुजलाम सुफलाम झाला तुमचा एरिया सगळा. सुफलम सगळं सुफलम झालंच नाही ना. जर पाटालाच पाणी येईल नाही तर कुठून ठेवायचं? जे धरण पावसाचं पाणी होतं ते ना खाली सोडून दिलं उलट. अच्छा, तेव्हा पाणी कुठून यायचं? पाण्यासाठी तुमच्या गावातल्या सगळ्या तायांना खूप म्हणजे अगदी रात्री उठून जावं लागतं. तुम्हाला स्वतःला आजारी पडल्या काय झालं नेमकं? पाणी आणू आजारी पडू आम्ही सगळं. उन्हाचं तानाचं पाणी आणायला लागतं. कारण की जनावराला भरपूर पाणी लागतं. किती गाई आणि किती तुमचे काय जनावर काय? आमची 5-6 जनावर आहे. बापरे, मग त्याला पाणी कुठून आणतं एवढं? एवढं समजा डोक्यावर पाणी व्हायला लागतं. काही विकत घ्यायला लागतं. म्हणजे मी तर म्हणतो 200 लिटरची टाकी अशा त्यांना निसं प्यायला 2 टाक्या लागत असेल दिवसभरात. टाक्यात याच्या मा लागत आहे त्यांना जनावर. घरात किती लोक आहे तुम्ही? आम्ही घरात आम्ही 5 जण आहे पूर्ण. म्हणजे 3 दिवसाला त्यांना 2 टाक्या, जनावरांना 2. म्हणजे एवढं पाणी आणते कुठून तुम्ही? एवढं पाणी काही विकत घ्यायला लागतं. काही निम्या रात्री उठून हापशावर जायला लागतं. पाणी आणायला लागतं. आणि पाणी व्हायला कोण कोण? तुम्ही अजून एकटीच पाणी वाहत. एकटीच? कारण की आमचे पोरं बारीक आहे. आता सध्या काम नाही, धंदे नाही. सध्या थोडे कामाला लागत ते पाण्यात घालतो आम्ही. पैसे हाल आम्ही हाल 2 इकडून या, 2 हाल काढतो आम्ही सध्या. इकडून या तुम्ही. काम नाही, सध्या धंदे नाही पुढे या, काही. पुढे. हा. सध्या काम धंदे नाही. काम धंदे नाही. म्हणजे कामातून थोडेफार पैसे आले. फार 100-200चं काम करतो ते पाण्याचे टँकर वाल्याला देऊन टाकतो. बाप. आणि आमच्या लेकरा बाळाच्या शाळानी सुळानी काही नाही, पैसाच नाही आमच्याजवळ पुरत करायला. आणि यांचं काय हे पाणी आजारी पडल्या आजारी तर पडूच राहिलो. आता 2 दिवस तर दवाखान्याला 1000 रुपये मग दादा ते तुम्हाला मदत करू नाही लागते का पाणी व्हायला? नाही ना, नाही लागते ना. ते कामाला जातात आमच्यासाठी. हा,
कारण की ते खतं भरायला जातात. काय भुजबळ साहेबांनी एवढं मोठं उद्घाटन केलं, खूप मोठी बॅनरबाजी झाली, आता त्या जाहिराती चालू आहे की येवल्याचा पाणी प्रश्न भुजबळ साहेबांनी मिटावला, असं केलं तसं केलं. तुमच्या या पाण्यामुळं विहिरीला सुद्धा खूप पाणी आता आहे व खूप सुजलाम सुफलाम झालं. अगदी इथले बेरोजगार बाहेर जात होते, ते पाणी आल्यामुळं आता दूध धंदा वगैरे लय जोरात सगळं झालं. तसं काय नाही, आम्ही कामं नसल्यामुळे आम्ही तोडीला सुद्धा जातो. आम्ही ऊस तोडीला जातो. या वर्षी गेलो नाही फक्त, म्हणजे या मागच्या वर्षी गेलो, आता या वर्षी पण उचल घ्यायचा टाइम पडत का, कारण या पाण्यामुळे आम्हाला निघायला लागत इथून. पाणी आम्हाला टिकत नाही, पानकाळात टिकत, पण त्याच्या पुढे आम्हाला पाणी टिकत नाही. आता तुम्ही पाणी कुठून आणता? पाणी हापशावरून नाही, हापशावरून भेटलं तर विकत पाणी सांगतो आम्ही. दुसरं आम्हाला चान्सच नाही कुठून पाणी आणायचं. विकत कसं आणता? काय भाव पडतं विकत पाणी? विकत पाणी आम्हाला मला दररोजचं 300-400 रुपयाचं पाणी लागत. दररोज? हा, मग नेमका बाजारला सुद्धा पैसे राहत नाही आम्हाला. बाप रे बाप, सगळे पाण्यात पैसे घालावं लागते. पाण्यातच घालायला लागू राहिले आम्हाला. बहिणी तुमच्या एकाच घरात? आमची परिस्थिती तर पाण्याचीच लय अवघड आहे, कारण पाण्यामुळे असं वाटतं का लांब जावं दुसऱ्या गावात. काय भुजबळ साहेबांना काय सांगणार? एवढं मोठं नेतृत्व आहे, महाराष्ट्राचं एक वजनदार नेतृत्व आहे, मोठं नाही, त्यांना तुमचं काय सांगणार आहे? काय नाही, फक्त आमची पाण्याची परिस्थिती लांब करावं, दुसरं काय नाही. पाण्याची परिस्थिती शिवाय काही कामं राहते असं आमच्या सरकारी, शिवाय कोणाचे कुपनं चालू नाही, काय नाही. ते म्हणते भुजबळ साहेब सुद्धा कुपनं चालू करायला आम्हाला किती का टाईम लागते. आमचं लग्नाला 7-8 वर्ष झाले किंवा 15-1 वर्ष झाले असं, तशापासून कुपन बंद आहे. कुपन सुद्धा आमचे चालू नाही. तेच नुसतं असे म्हणते होईन. आम्हाला हातावर परपंच आहे, काहीच नाही आमचे सरकारी काम. ठीक आहे, धन्यवाद. 2-3 किलोमीटर पाणी आणावं लागतं. 70 रुपये टाकीनं पाणी घ्यावं लागतं आम्हाला. इकडे प्यायला पाणी म्हणायला धरण आहे का आमच्या गावात? हा, येरीचं पाणी नाही. कशात कुठून? धरण उशाशी आणि कोरड घशाची आमच्या आल्या. नाही पाणी नाही, काही नसते म्हणते यार करू यारीचं काम करीना, काय नाही. काय करेल जनता, कुठून पाणी आणील? काही साऱ्या एकच घरचे आहे का? म्हाताऱ्या कोताऱ्या साऱ्या पूर्ण आहे ना. काय समजा नवतारण्याचे का लांबून पाणी आणायला? कवर आणायचं? फार आता लग्न होत आले तरी ते लांबूनच पाणी आणि त्या काय एकंदरीत तुम्हाला आता इथं पाण्याची समस्या काय? विहीर वगैरे कसं काय? असून त्या एरीला पाणी सुद्धा नाहीये. 4च महिने तुम्हाला धरण आहे ना इथं? तर धरण आहे तरी पाणी नाही त्या धरणाला. ते बी पाणी उपसून घ्या त्या. पण धरणाचं तर काही वर्षापूर्वी मोठं उद्घाटन झालं व बॅनरबाजी झाली का भुजबळ साहेबांना जलनायक वगैरे, तरी पाणीच नाही राहत ना. पाणीच नाही राहत. पाणी जनता उपसून घेते. दुसऱ्या शेतकरी राहते ते पाणी उपसून घ्या. त्यामुळे आम्ही कुठे जायचं पाण्याला? 6 महिने सुद्धा टिकत नाही पूर्ण, तर पाणी पूर्ण उपसून घ्या. त्या पाणी नाही राहत, काही नाही. मग ही जनता कुठे जाईल? आता मला एक सांगा, आता परिस्थिती काय नेमकी पाण्याची? आम्हाला काहीच पाणी नाही आहे आता सध्या. विकत पाणी एकेकानी बोला, एकेकानी. आता सध्या विकत पाणी घेतो, पितो आम्ही. मग का विकत? मग एकच पाणी घेऊ राहिलं आम्ही. कुठून आणायचं? कुठून पाणी? आम्ही कामावाले शेतकरी आहे का? आम्ही हातावरचे मजूर आणणार खाणार. आता सध्या आम्हाला बाजाराला पैसे नाही आहे. आपण बघितलं तर हे सगळे आदिवासी बांधव आहे मेन म्हणजे, व सगळे आता उन्हाळ्याचा पिरियड आहे, उन्हाळ्यामध्ये कामं नसता तरी पण तुम्हाला विकत पाणी घ्यावं लागतं. मग काय करायचं? आम्ही कुणकडे पळत हिंडायचं? कोणाकडे भीक मागायची? नेत्यानं यायचं, धडकन पाणी द्यायचं आम्हाला, येर करून द्यायची. येरीचं काम करीना, नुसते म्हणत्या करू आणि आम्ही पळतो त्यांच्या मागं. ते पळत्या पुढं कवर पळायचं आम्ही त्यांच्या मागं. मग त्यांना करून द्यावा, येरी करून द्यावा, पाणी आणून द्यावं. सरकारचंच आहे ना. मग सरकारची याला सरकारनंच लावायचं ना. मला एक सांगा ताई, तुम्ही जे टँकर येता, टँकर किती दिवसात येतात तुम्हाला? अजून यायलाच नाही टँकर. अजून यायलाच नाही टँकर. मी काय ऐकलं आता ह्याच्या टाक्या ज्या आहे आम्ही खाजगी विकत घेऊ राहिलो. बिन पाण्याचं मारायचं का? अजून पैसे सुद्धा द्यायला त्या पोराला आम्ही. खाजगी टाकीला तुम्हाला कशा पद्धतीने पैसे द्यावे लागतात? मग 100 रुपये टाकीन द्यावा लागत आम्हाला. अच्छा, 100 रुपये टाकीना सांगा तो बाबा कवर दमदारी. तो तरी तिकून त्याच्या येरीतलंच पाणी आणून टाकीतो ना. मग आम्ही कसं काय घालाय तिकडं? आज खायची आता मेन म्हणजे आता मेन म्हणजे सांगण्यात येतंय TV9 व जय महाराष्ट्र न्यूजमध्ये मी 2 व्हिडिओ बघितले की येवल्याचा पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव पोच कालवा झाला. त्याचं काम झाल्यामुळं स्थानिक लोकांना पाणी भेटलं. स्थानिक लोकांच्या परिसरामध्ये विहिरींना पण याच्यामुळे पाणी उतरलं व त्याच्यामुळे तुमचा जो भाग आहे अगदी सुजलाम सुफलाम झाला. जे बाहेर पुणे मुंबईला जे जाणार आहे तरुण, आता दुग्ध व्यवसाय वगैरे आला, त्यामुळे पाण्यामुळे खूप काही प्रगती झाली असं दाखवण्यात येते मीडियामध्ये. काहीच नाही येडाय नाही ते विचारून पहा जनताला. आता सध्या आम्ही हंड्या घेऊन लांब पळत हिंडतो का? कवर पळायचं आम्ही? मावशी 2 मिनिटं. मावशी पुढे या. मग पाणी कधी हो राहिलं? मावशी, पाण्याची काय परिस्थिती आहे? तुम्हाला पाण्यासाठी कसा संघर्ष करावा लागतो? काय मी तर असं ऐकलं रात्री बायांना उठून हापसून काढ. हापशाला पाणी येत नाही.
पाणी येते एक एक हांडा पाणी येते तिकडं बसावं लागत कितकं टाईम आणि आम्ही सगळं इकत पाणी घेऊन आलो विहिरीचं 100 रुपये टाकीनं पाणी घेऊन आलो पाणी नाही आम्हाला डोंगरगावाला. मावशी एकच विषय मेन म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व महाराष्ट्राचं एक मोठं नाव जर राजकारणात नाव म्हणजे छगन भुजबळ साहेब, त्यांना येवल्याचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी या ठिकाणी तुमच्या लोकांनी सगळ्यांनी मतदान केलं, ते मोठ्या मताने निवडून आले. व मेन म्हणजे डोंगरगावचं मागच्या 2 का 1 वर्षापूर्वी इथं मोठी सभा झाली पाण्याचं म्हणजे एक पूजन करण्यासाठी व भुजबळ साहेबांचे मोठमोठे बॅनर लागले का जलनायक भुजबळ साहेब वगैरे. तर मग एवढं मोठं तुमचं तिथं पूजन झालं पाण्याचं, मग काय वाटतं नेमकं काय फायदा आहे आमचा? काय फायदा आहे आमचा? फक्त 6 महिने पाणी राहतं आम्हाला 6 महिने विकत घ्यावं लागत. एकेकाने बोला एकेकाने. आणि टँकर आता पाणकाळ येईन तर टँकर नाही आम्हाला पाण्याचा. किती हाल राहते आमची वाली काय गरीबाची इडं. काय फायदा आहे आम्हाला? ते निवडून येते आमचा काय फायदा करू राहील ते गाई गरीबाचा? गाय गरीबाचा काय फायदा आहे त्याच्यामध्ये? अच्छा ताई 2 मिनटं मला एवढंच सांगा की पाण्यासाठी सध्याच्या स्थितीत तुमच्या सर्व बायांना स्त्रियांना काय धडपड करावं लागते? पाण्याच्या स्थितीनं समजा उन्हात आणत जात एक एक हांडा येतो आपल्याला प्यापुरतं तेवढं घेऊन येतो 100 रुपये टाकीनं आम्ही विकत पाणी घेतो. ते बी 3 दिवस एक टाकी पाणी घालतो आम्ही. जनावर आहे काही पै शाळे आहे खूप लय मरमर आहे आमचीवाली सध्या. भुजबळ साहेब एवढं मोठं नेतृत्व आहे वास्तविक. भुजबळ साहेबांनी तुम्हाला न्याय द्यायला पाहिजे इतक्या दिवसात, त्यांच्यापर्यंत तुम्ही घरानं घेऊन गेल्या नाही का? गेलो हे सरपंचाला बी सांगता आम्हाला टँकर काहीतरी चालू करा. ते नुसतं म्हणते आम्ही अर्ज केला तो आज कधी आम्हाला टँकर चालू नाही झालं. मग सरपंचाला बी समजत नाही का काही? सरपंच आता मी बघितलं सरपंचांनी बरेच काही प्रस्ताव दिले पंचायत समितीच्या यांना पण भेटले, पण ते म्हणते लोक ऐकतच नाही. ऐकत नाही असं कसं काय ऐकत नाही? मग हे बरे निवडून येते मग सरपंच झाले मग आमच्यासाठी यांनी काहीतरी करायचं ना. तुम्हाला एकच प्रश्न ताई परत, भुजबळ साहेबांनी तुमच्या या डोंगराचं एवढं उद्घाटन केलं, पूजन केलं पाण्याचं, भुजबळ साहेबांच्या ठिकठिकाणी बोर्ड लागले जलनायक होऊन, मग हे नुसतं दाखवायसाठी का? हा त्यांनी नुसतं दाखवायसाठी. आम्हाला जर पाणीच नाही ते दाखवून काय हेच नाही ना आमचं. आणि आता दाखवण्यात येते. मी TV9चा आणि जे महाराष्ट्र न्यूजमध्ये एक व्हिडिओ बघितला. येवल्याचा नारपार पुणेगाव दरसवाडी पोस्ट कालवा काम झाल्यामुळं भुजबळांनी खूप चांगलं काम केलं. त्याच्यामुळं बाहेर जाणारे जे तरुण आहे आता विहिरीला पाणी उतरलं, त्याच्यामुळं तरुणांना रोजगार भेटला, दुग्ध व्यवसाय झाले, असं झालं तर झालं, पाण्याचा प्रश्न मिटला. असं जे दाखवता हे चुकीचं आहे का? मग चुकीचं आहे. हे रोजगार काही नाही भेटेल, काहीच नाही भेटलेलं हे समजा चुकीचं आहे. हा हे बाई गरीब लोकांना सुद्धा काम नाही काही नाही इथं. पाणी नाही. अच्छा आम्ही पार डोंगरापाशी इकडं तिकडं लांब फिरतो 2-1 तास लागत त्या पाणीच नाही. मग तर एरीचं पाणी नाही ना वाढायला बी नाही, पाणीच कोरडतं पाणीच नाही आणता येत. समज हप्त्यातून 1-2दा पाणी राहतं ना तर हापशाला बी पाणी येत नाही. 1-2 तास रात्री 12-1 वाजता जावं लागत. हापशाला किती हांडे पाणी भरल्यानंतर? 4-5 हांडे थोडं इकडे व्हा थोडं. हांडे 4-5 हांडे भरा त्यानंतर हापशा गुचक्यावर जातो उपसून येतो. अच्छा नंतर पाणी राहत. आणि नंतर हापशाला जर एवढे तिथं लाईन लागलं तर तुम्ही दुसरीकडे कुठे जाता पाणी आणायला? दुसरीकडं पाणीच नाही. म्हणजे विकत पाणी घेऊन मग 100 रुपये टँकर देऊन एक तर मल हातावर काम करणारे मजुरी 100 रुपये देऊन पाणी भरावं लागतं. अजूनपर्यंत टँकर यायलाच नाही इथं. अच्छा आम्हाला पाण्याची इतकी टंचाई आहे हां, तर इकडं पाणी सुद्धा भेटत नाही आम्हाला. आंघोळीला टँकर सुद्धा येत नाही. नाही येत. आणि टँकर जर आला समजा, हो टँकर जर आला समजा मग त्याला विकत पाणी घ्यावं लागतं का? विकत पाणी घेतो आम्ही. कशा पद्धतीने विकत घ्यावं लागतं? 50 रुपये टाकीने घेतो. 50 रुपये टाकी? हो. एका घराला किती टाक्या घ्यावं लागतं मग? एका घराला 4 टाके घ्यावं लागते. मग 200 रुपये खर्च कसं करायचा? उन्हाळा चालू आहे, काय करायचं आम्ही? आमचं काय? तुम्ही जर ॲक्शन नसेल घेत तर मग आम्ही काही करू शकतोय. मला एक सांगा, महाराष्ट्राचं एक मुलूक मैदानी तोप म्हणून भुजबळ साहेबांना बोललं जातं. एक महाराष्ट्रातलं एक मोठं नेतृत्व आहे. पाणी प्रश्न सोडवण्यासाठी ते नेतृत्व या ठिकाणी आले. बरंचसं काम पण झालंय, परंतु जे लोकांना दाखवण्यात आलं होतं का खूप पाणी आहे, इतकं पाणी येणार की येवला तालुक्याचा पाणी प्रश्न तर मिटल, पण अक्षरशः अगदी मराठवाड्यात सुद्धा पाणी जाईल. तर काय वाटतं पाणी प्रश्न तुम्हाला? मग बघून घ्या ना तुम्ही. आता आहे का पाणी आमच्याकडे? हां, आमच्या घरी चाला, तुम्हाला घरी नेऊन दाखवू का? तर आमच्या घरी जर हांड्यात पाणी असलं तर बोला. हां, आमच्याकडे जर पाणी जर नसलं तर मग काय कामाची शासन आहे? हे शासनानं काय केलं आमच्या करताना? आम्हाला फक्त पाणी पाहिजे. आत्ताच्या स्थितीत तुम्ही नेमकं किती दिवसातून पाणी आणि कुठून पाणी आणता मग तुम्ही आता? आम्ही पाणी विकत घेतो. 50 तुमच्या दारापर्यंत तिथं टँकर येतात का? नाही येत. मग आम्हाला बाजून घेऊन जावं लागतं. अच्छा हो, जारचं घ्यावं लागतं.
आणि असं बी विकतच घ्यावं लागतं. बरं आता तशी जर परिस्थिती बघितलं उन्हाळ्यामध्ये आता मजुरी करणारे काही बरेचसे मंदिर सगळेच मजूर आम्ही. तर आता मेन म्हणजे कामाधंदे नसताना तुम्ही विकत पाणी घेता म्हणजे तो खूप मोठा संघर्ष आहे. हो, मग मी तेच बोलतोय ना तुम्हाला का आम्हाला कामधंदे करून जर पाणी जर घ्यावं लागत असलं तर मग शासन काय कामाचं आहे? हां, दीदी इकडे आहे ना 2 मिनिटं, तुम्ही दोघी इकडे 2 मिनिटं या पुढे या या ना इकडे या 2 मिनिटं या ताई. बोललं पाहिजे तुम्हाला असा त्रास होतो हे चांगलं आहे का? आम्हाला जर असं जर त्रास होत असला ना- दीदी तुम्हाला नेमकं तू पाणी कुठून घेते आता सध्या? येडून या हापशामधून का? किती वेळानंतर हापासनंतर पाणी येतं बरं? पाणी आहे का त्या हापशाला? हाय का लई हापसावं लागतं? येतं पाणी त्याला. हापसून बघा. एवढं आलं. तेवढा हंडा दुसरा भरला पाहिजे ना तू. हा ना. हा, दुसरा भरला पाहिजे. दुसरा जर भरला तर आम्ही कबूल करून देऊ का आम्हाला पाणी येतंय. आता एक भरण पण दुसरा भरणार नाही हे मात्र 100% खरं आहे. लावा बरं दुसरा अंडा लावा ना. लावा नीट लावा. वेगवेगळं बसू सगळा मुरुम सापावर झाला. हापसा बरं थोडं हापसा बरं. किती येतं बघू. जास्त टाइम ठेवला काय नेमका टायमर बंद ठेवला ना. पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव पोच कालवा व मी आता सध्या आहे डोंगरगाव धरणामध्ये जे येवल्यामध्ये पडतं. अगदी या धरणामध्ये आपण जर विचार केला तर धरण पूर्णपणे रिकामं आहे व आपल्याला जे सांगितलं जातं की येवल्याचा पाणी प्रश्न मिटला, येवल्याचा असं झालं तसं झालं. तर आपण बघू शकतो येवल्याची जी वस्तुस्थिती जी सत्य वस्तुस्थिती परिस्थिती काय आहे तर धरणामध्ये अगदी पाणी नाही आहे. आपण बघू शकतो हे जे धरण आहे ते अगदी पूर्णपणे मोकळं धरण आहे, पाणी नाही या धरणामध्ये. व आपल्याला जे सांगितलं जातं आहे की येवल्याचा पाणी प्रश्न भुजबळ साहेबांनी मिटवला. भुजबळ साहेबांचे ठिकठिकाणी जे बॅनर लागले की जलनायक वगैरे असे बॅनर लागले. तर जी खरी वस्तुस्थिती आहे ती आपण डोळ्यासमोर बघतोय. आपण जर बघितलं तर ह्या डोंगरगाव ज्या धरणामध्ये आत्ताच्या सध्याची स्थिती आपण समोर बघतोय. तर या ठिकाणी पाणी नाही आहे तरी पण व्हिडिओच्या माध्यमातून वेगवेगळ्या चॅनलच्या माध्यमातून सांगितलं जातं आहे की येवल्याचा पाणी प्रश्न भुजबळ साहेबांनी सोडवला व जलनायक वगैरे. ही गोष्ट कुठंतरी चुकीच्या बातम्या देऊन व लोकांची दिशाभूल करण्याचा एक केविलवाना प्रयत्न हा होतोय. येवल्याचा मी एक भूमिपुत्र असून येवलेकरांचा पाणी प्रश्न मिटला पाहिजे हीच आपली इच्छा व त्यामुळंच आपण हा व्हिडिओ काढतोय. आपण जर बघितलं तर पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव पोच कालवा एक ऐतिहासिक काम म्हणून भुजबळ साहेब येवल्यामध्ये आले व आपण जर बघितलं तर खूप काही मोठे आश्वासनं देण्यात आले होते की येवल्याचा पाणी प्रश्न मिटेल. पण आपण जर बघितलं तर अगदी हे डोंगरगावचं जे धरण आहे पूर्णपणे मोकळं आहे. याचा कुठल्याही प्रकारचा फायदा हा लोकांना होताना दिसत नाही आहे.